अंतरवाली फाट्यावर ओबीसींचं 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। प्रशासनाने दखल न घेतल्याने ओबीसींमध्ये नाराजी आता निर्माण झालेली आहे। जरांगे पाटलांचे लाड बंद करावेत अशी मागणी आता ओबीसी समाजाकडून केली जाते आणि त्याविरुद्ध ओबीसी आंदोलक आक्रमक देखील झालेले आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका या मागणीवर ओबीसी आंदोलक हे ठाम आहेत। जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे गेले 1.5 ते 3 महिने झालेले आहेत आमरण उपोषण साखळी उपोषण सुरू आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना विरोध म्हणून जालन्यातील वडीगोद्री येथील अंतरवाली सराटी फाटा येथे ओबीसी बांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे। या साखळी उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काही ओबीसी बांधव आहेत। आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं यांच्या मागण्या काय आहेत, काय त्यांना वाटतं। दादा काय सांगणार, आज तुमचा 20वा दिवस आहे उपोषणाचा, काय सांगणार? काय नाही, सरकारला आमची एवढीच विनंती, आमच्या ज्या मागण्या आहेत हे पूर्ण व्हायला पाहिजे। जर मागण्या पूर्ण झाल्या तर आमचं आता 20वा दिवस आहे, याच्यानंतर आमचं आमरण उपोषण सुरू होणार आहे। जसं शासन जर ते जरांगे पाटलाची लाड पुरीत असेल तर ओबीसी सुद्धा त्याने लाड पुरायला पाहिजे। नाही तर ओबीसी समाज मावरच्या काळात 2024ला दाखवून देईल ओबीसी समाज काय कमी नाही, भक्कमपणे ना आज प्रत्येक ठिकाणी ओबीसी समाज जागृत झालेला आहे। 2024ला प्रत्येक नेत्याला कसं पाडायचं आणि कसं आणायचं हे ओबीसी समाजाच्या हातात आहे। म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा पूर्णपैकी भरोसा आहे की ते म्हणले होते, जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। जर आमच्या ओबीसीचे प्रश्न त्यांनी जर जाणून घेतले तर ओबीसी समाज ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहील। आणि मावळच्या काळात फडणवीस साहेब हे ओबीसी समाजाला समजून घेणारे एक नेता आहे। मावळच्या भविष्यात ते मुख्यमंत्री होते असं ओबीसीचे त्यांना शुभेच्छा आहेत। तुमची पुढची आंदोलनाची दिशा काय आहे? त्यांचं तर काय मी सांगू शकत नाही, परंतु आमचं जे आंदोलन राहील, आता 20 दिवस झालेत आमचे कोणती दखल घेतलेली नाही। यानंतर आमचा दुसरा टप्पा आमरण उपोषण राहील आणि आमरण उपोषण नंतर जर नाही शासनाने दखल घेतली तर आम्ही आमच्या रस्त्यावर उतरणार। एकंदरीतच हे होते ओबीसी बांधव जे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। यांची मागणी अशी आहे की मराठा समाजाची जी मागणी आहे त्यांचा याला विरोध आहे आणि हे देखील सांगतात की जर सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना, अंतरवाली सराटी।